नमस्कार, मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची रेसिपी आहे मऊ मऊ असे पोहे, ते सुद्धा बटाटा घालून. आता सुरुवातीला ना मी ते पोहे घेणार आहे. पोहे चांगले स्वच्छ असे निवडून घ्या आणि पोहे आपल्याला ना एकदाच धुवायचे आहेत. 2 ते 3 वेळा धुवायचे नाही आहे. सुरुवातीला ना पोहे करायच्या अगोदर पोहे धुवून घ्यायचे आहेत. तिथे तुम्हाला मी दाखवते तशा पद्धतीनेच पोहे चांगले स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर पोह्यांमधलं सगळं पाणी असं निथळून काढून टाका बघा तुम्ही. आणि पोहे छान असे मऊ भिजलेले आहेत. इथे कढईमध्ये मी 2 टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे. त्यानंतर एक लहान चमचा मोहरी घालूया. मोहरी चांगली फुलू द्या. मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा घालूया. आणि इथे एक टीप अशी देईन तुम्हाला की कांदा जास्त लाल करू नका, नाहीतर पोहे कडक होतील. आणि ह्या स्टेजला जर तुम्ही बटाटे घालायचे आहेत, बटाटे नंतर घालायचे नाही आहे किंवा अगोदर बटाटे फ्राय करूनसुद्धा घ्यायचे नाही आहेत. इथे बारीक कापून घेतलेले बटाटे घातलेले आहेत मी. आता कांदा आपला लाल होतो आहे, म्हणजे गुलाबी रंगावरती परतून होते, तोपर्यंत आपला बटाटासुद्धा त्याच्यामध्ये चांगला असा शिजून होईल. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घाला. मिरच्यांचं प्रमाण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कमी जास्त करू शकता. शेंगदाणे घातलेले आहेत इथे मी 2 टेबलस्पून इतके. आणि शेंगदाणेसुद्धा असे खरपूस असे तेलात भाजून घ्या. थोडीशी साखर घातलेली आहे. तुम्हाला साखर जर नको असेल तर तुम्ही ती स्किप करू शकता. आणि जर साखर घालायची असेल तर ह्या स्टेजलाच साखर घाला. आता आपला कांदा परतेपर्यंत आपला बटाटासुद्धा छान असा मऊ होईल आणि शेंगदाणेसुद्धा असे छान असे खमंग भाजून होतील. शेंगदाणे वेगळे भाजून घ्यायची गरज नाही आहे. आता इथे मी पोह्यांमध्ये मीठ टाकलेलं आहे, म्हणजे पोह्यांना एकसारखं मीठ लागेल. कुठेही पोहे असे पानसट लागणार नाहीत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे मी सकाळच्या नाश्त्याची रेसिपी दाखवलेली आहे. कांदे पोहे सगळेच मना करतात. बघा तुम्ही छान असे बटाटे पण तुटत आहेत आणि शेंगदाणेसुद्धा चांगले असे लालसर झालेले आहेत. आणि हे सर्व करताना गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे. पुन्हा मी तुम्हाला दाखवेन. बटाटा अगदी एकदम छान असा मऊ शिजलेला आहे. बटाटे काही वेगळे असे तळून घेतलेले नाही आहेत. कांदासुद्धा फिक्कट गुलाबी रंगावरती परतून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये पोहे घालूया. बघा पोहे छान असे मऊ भिजलेले आहेत. कुठेही पोहेमध्ये जास्त पाणी नाही आहे. पोहे भिजवताना पोह्यांमधलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे, म्हणजे पोहे छान असे मऊशीर भिजतात. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ते मी रेसिपी दाखवलेली आहे, त्यामुळे रेसिपी ना तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. हळद घालूया. हळद घातल्यानंतर बघा 5 ते 6 मिनिटं लो फ्लेमवरती आपल्याला पोहे छान असे परतवून घ्यायचे आहेत. पोहे परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आता लिंबू पिळून घ्या. जर तुम्हाला ह्या स्टेजला लिंबू पिळायचं नसेल ना, तर तुम्ही नंतर खातानासुद्धा लिंबू पिळू शकता. किंवा जर लिंबू नसेल तुम्हाला हवं तर तुम्ही ते पण स्किप करू शकता. आहे की नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने बटाटे पोह्यांची रेसिपी. तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि अशाच पद्धतीने ही रेसिपी करून पहा. खूप छान होतात अशा पद्धतीने केलेले पोहे. आणि तुम्ही एकदा ही रेसिपी केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचे बटाटे पोहे कसे झाले होते. आता शेवटी कोथिंबीर घालूया आणि सर्व मिक्स करून घेऊया. बटाटे पोह्यांची रेसिपी तयार आहे. रेसिपी आवडली असेल ना तर जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा. तुम्ही जर माझी रेसिपी पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. रेसिपीला लाईक करा, चॅनलला हाईप करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की पोहे कसे झालेत आणि पोह्याची रेसिपी आवडली का. बघा इथे मी सर्व केलेले आहेत बटाटे पोह्याची रेसिपी. रेसिपी आवडल्यास लाईक जरूर करा, रेसिपी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.